पालघर शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। पालघर रेल्वे स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी एका जीर्ण इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। स्थानक परिसर हा अत्यंत वर्दळीचा भाग असून येथे अनेक धोकादायक इमारती अजूनही उभ्या आहेत। ब्रुजवासी हॉटेलची इमारत सुद्धा अशाच धोकादायक स्थितीत असून काही दिवसांपूर्वी तिचा काही भाग कोसळला होता। धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीखाली आजही दुकाने सुरू आहेत आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालून व्यवसाय सुरू ठेवला जातोय। पालघर नगर परिषदेने या इमारतींना वारंवार नोटिसा बजावल्या असल्या तरी प्रत्यक्षात इमारती रिकाम्या करण्यासाठी किंवा पाडकामासाठी ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। दुसरीकडे काही ठिकाणी मात्र तात्काळ पाडकाम करण्यात आले असल्याने नगर परिषदेवर दूरच्या भावाचा आरोप होतोय। दरम्यान शहरात जवळपास 155 धोकादायक इमारती असल्याची माहिती समोर आली। अशा इमारतींमध्ये भाजी व फुल बाजार तसेच लहान दुकाने सुरू असल्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांचा जीव धोक्यात आलाय। राज्यात यापूर्वी अशाच धोकादायक इमारती कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे इतर शहरांमध्ये प्रशासनाने कडक पावले उचलली असताना पालघर नगर परिषद मात्र अजूनही निष्क्रिय असल्याचं दिसून येतंय। आता प्रश्न असा उपस्थित केला जातोय की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। द पोलीस न्यूज साठी अनिल शिरसाट, पालघर।